येवला शहरात परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली। गेल्या 15 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे। मिरवणुकीत महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। तसेच भगवान परशुरामांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करण्यात आले, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले। अग्रतश् चतुरो वेदा पृष्ठतः शशरम धनु इदम ब्राह्मम इदम शास्त्रम शापदपि शरादपि। भगवान परशुराम हे विष्णूंचे 6वे अवतार। या अशा भगवान परशुराम जे ज्यांच्यामध्ये क्षात्रतेज आणि शस्त्र म्हणजे विद्या आणि शस्त्रविद्या या दोन्ही पण त्यांच्याकडे आहेत, तर हे ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत मानले जातात। त्याचप्रमाणे हिंदूंचे सुद्धा हे एक महत्त्वाचे दैवत आहे। या भगवान परशुरामांची जयंती आपण येवले शहरामध्ये गेल्या 15 वर्षापासून साजरी करत आहोत। त्याचप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या उत्साहात ही परशुराम जयंती साजरी झाली आणि त्यानिमित्त शोभायात्रेचं नियोजन होतं। या निमित्ताने सर्व समाज बांधव, लहान थोर मोठे महिला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या शोभायात्रेला दिला आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला। या भगवान परशुराम जयंती निमित्त मी समस्त हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो। जय परशुराम। या परशुराम जयंती निमित्त आपण परशुरामांचा एक सजाव असा देखावा सुद्धा आपण या निमित्ताने साजरा केला। शोभायात्रामध्ये महिलांनी सुद्धा विविध खेळ त्याचप्रमाणे नृत्याचा एक कार्यक्रम या निमित्ताने झाला आहे। तसेच समाज बांधवांनी आपल्या मनोगत सुद्धा यावेळी व्यक्त केले आणि समाज एकत्र यावा, त्याचप्रमाणे समाजाला कुठल्याही प्रकारचे भय नसावे अशा प्रकारची एक इच्छा सर्वांनी व्यक्त केली। आणि भगवान परशुरामांप्रमाणे आपण विद्येचं तर आपण आहेच, आपण विद्या अर्जन करतोच, त्याचप्रमाणे आपण पराक्रमी अशा भगवान परशुरामांकडून सुद्धा आदर्श घेतला पाहिजे की आपण अशा परिस्थितीमध्ये आज जे आपण समाजामध्ये बघतोय तिथे विद्येबरोबर आपण एक निर्भयपणे समाजामध्ये जगता यावं अशी सुद्धा आपण सगळ्यांनी आशा या निमित्ताने व्यक्त केली।